श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 36. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. नामधारकांनी सिद्धांना वंदन केले आणि म्हणाले, मुनिवर तुमचा जय असो. या दुर्धर भवसागरात तुम्हीच मला तारून नेणारे आहात. तुम्ही अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहात. तुम्ही मला गुरुतत्वाचे ज्ञान दिलेत. गुरुतत्वाचे कार्य आणि सामर्थ्य नीट समजावून सांगितलेत. त्यामुळे मी धन्य झालो. आता श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुढे काय लीला केली ते सांगा. सिद्ध म्हणाले, नामधारक, श्री गुरूंच्या वास्तव्याने गाणगापुराचे महात्म्य खूपच वाढले. त्यांची सर्व दूर कीर्ती झाली. आता एक घटना सांगतो. त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल. त्यावेळी गाणगापुरात एक कर्मठ ब्राह्मण राहत असत. ते विरक्त, बहुश्रुत, वेद अभ्यासी, सदाचारी आणि निरअभिमानी होते. ते नित्य कोरडी भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचे. अतिथींचा आदर सत्कार करायचे. ते कोणाकडेही भोजनास जात नसत. त्यांच्या पत्नी मात्र विरुद्ध स्वभावाच्या, रागीट व लोभी होत्या. गाणगापुरात दर दिवशी कुठे ना कुठे सम आराधना असायची. धनिक लोक सहभोजनांचे आयोजन करायचे. तेथे जेवून संतुष्ट झालेले ब्राह्मण त्या पक्वान्नांच्या मेजवानीचे तोंड भरून कौतुक करायचे. त्या धनिकांच्या औदार्याची स्तुती करायचे. ते वर्णन ऐकून त्या ब्राह्मणी मनोमन दुःखी कष्टी व्हायच्या. त्या स्वतःच्या नशिबाला दोष द्यायच्या. म्हणायच्या, काय हे दुर्भाग्य! आपल्याला स्वप्नात सुद्धा असे मिष्टान्न खायला मिळत नाही. या दरिद्री पतींशी लग्न केल्यापासूनच आपण कष्टच भोगत आलो आहोत. बाकीची विप्रमंडळी परिवारांसह भोजनास जातात. त्यांच्या बायकांनी पूर्वजन्मी खरोखरच काहीतरी पुण्य केलेले असावे. आपले पती दैवहीन आहेत आणि ते पर अन्नही घेत नाहीत. या त्यांच्या स्वभावामुळे आपली मात्र कुचंबना होते. अशा परिस्थितीत आपण काय करावे? आपल्याला कधीतरी असे सुग्रास अन्न खायला मिळेल काय? एके दिवशी एक श्रीमंत ब्राह्मण पितृश्राद्ध करण्यासाठी गाणगापुरात आले होते. त्यासाठी त्यांनी अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. तेव्हा त्या ब्राह्मणी आपल्या पतींना म्हणाल्या, अहो, ऐकलं का? एका धनिक ब्राह्मणांनी जेवणावळ घातली आहे. तेथील पंचपक्वान्नांचे भोजन करून लोक तृप्त आहेत. हे ब्राह्मण वस्त्रे आणि द्रव्य दक्षिणाही देत आहेत. आपण तिथे जायचे का? त्यामुळे एक दिवस तरी चांगले अन्न खायला मिळेल. मलाही अपूर्व असे मिष्टान्न सेवन करावे अशी इच्छा झाली आहे. म्हणून तुम्हाला यायचे नसेल तर कृपा करून मला तरी जाऊ द्या. त्या द्विजवर्यांना त्यांचे वागणे योग्य वाटत नव्हते, पण त्यांचे मनही मोडवत नव्हते. म्हणून त्यांनी त्यांना तिथे जाण्याची परवानगी दिली. त्या आनंदाने भोजनावळीच्या ठिकाणी गेल्या. तेव्हा ते धनिक ब्राह्मण ग्रस्त त्यांना म्हणाले, बाई, मी दाम्पत्य भोजन घालत आहे, म्हणून
तुम्ही एकट्या येऊ नका, तुमच्या पतींनाही घेऊन या. ते ऐकून त्या खिन्न झाल्या. आपले पती परान्न घेत नाहीत म्हणून आपल्यालाही चांगल्या अन्नापासून वंचित राहावे लागते, याचे त्यांना मनस्वी दुःख झाले होते. काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला. मग त्या श्रीगुरूंच्या आश्रमात गेल्या. त्यांना आपली व्यथा सांगितली व म्हणाल्या, स्वामी, माझे पती माझे ऐकणार नाहीत, पण तुम्ही समजावले तर ऐकतील. कृपा करून त्यांना समजवा. त्यांचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले. त्यांनी त्यांच्या पतींना बोलावून घेतले व म्हणाले, अहो, तुमच्या पत्नींना मिष्टान्न भोजन करण्याची वासना झाली आहे. त्यांची इच्छा पूर्ण करा. त्यांचे मन व्यथित होऊ नये म्हणून तुम्ही जेवणावळीत जेवायला जा. ब्राह्मण म्हणाले, गुरुदेव, मी परान्न घेत नाही, पण गुरुवचनाची अवज्ञा करणारा घोर नरकात पडतो, म्हणून केवळ तुमची आज्ञा पाळण्यासाठी मी तिथे जेवीन. श्री गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य जेवणावळीत गेले. तिथे पंगतीमध्ये जेवत असताना ब्राह्मणींना मनोमन आनंद होत होता. पण तेवढ्यात त्यांना आपल्या ताटात तोंड घालून सूक्ष्म देहाने कुत्रे व डुकरेही हे अन्न खात आहेत असे विलक्षण दृश्य दिसले. ते पाहून त्यांना किळस वाटली. त्या अन्न टाकून उठल्या. सर्वांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले. तेव्हा त्यांनी आपण काय पाहिले हे ते सांगितले. त्या पतींना म्हणाला, नाथ, मला क्षमा करा. मी तुम्हाला इथे आणायला नकोच होते, कारण माझ्याबरोबर तुम्हीही श्वानशुकरांचे उष्टान्न खात आहात असे मला दिसले. त्यानंतर ती दोघे श्रीगुरूंपाशी आली. त्यांना वंदन केल्यावर ब्राह्मणींनी भोजनसमयी त्यांना जे दृश्य दिसले त्याबद्दल सांगितले. ते ऐकून श्रीगुरू म्हणाले, बाई, आपले पती परान्न घेत नाहीत म्हणून तुम्ही यांना नेहमीच दोष देत होतात, पण परान्न घेणे योग्य नाही हे आता तरी तुमच्या लक्षात आले असेलच. ब्राह्मणींना कृतकर्मांचा पश्चाताप झाला होता आणि व्रतभंगाचा दोष घडला म्हणून ते ब्राह्मणही चिंतामग्न झाले होते. ते आपल्या पत्नींना दूषणे देत होते. श्री गुरूंनी त्यांची ही समजूत काढली. म्हणाली, अहो, तुम्ही पत्नींची इच्छा पुरवण्यासाठी तिथे गेला होतात म्हणून तुम्हाला दोष लागत नाहीत. तसे पाहता जे झाले ते बरेच झाले, कारण आता तुमच्या पत्नी तुमच्या आज्ञेत राहतील. त्या परान्नाचे नावही काढणार नाहीत. परान्न न घेण्याचा तुमचा संकल्प अगदी स्तुत्य आहे, पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही. म्हणून कोणी गृहस्थ चिंतामग्न असेल तर मात्र अडून राहू नका, तिथे जेवायला जा. त्यामुळे धर्मकार्याला सहाय्यभूत होण्याचे पुण्य लाभेल. तुम्ही तिथे गेला नाहीत तर मात्र दोष घडेल. ते ऐकून त्या ब्राह्मणांचे समाधान झाले. ते म्हणाले, स्वामी, आम्ही कोणाकडचे अन्न घ्यावे आणि कोणाकडचे घेऊ नये याविषयी काही सांगा. श्री गुरु म्हणाले, आपले गुरु, शिष्य, विद्वान, वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, भावंडे, साधुवृत्तीने राहणारे सज्जन, गृहस्थ यांच्या घरी अन्न सेवन करावे. कोणी ब्राह्मणापासून अडला असेल तर त्याच्या घरी जेवावे. गायत्रीचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो. आता कोणाकडचे अन्न घेऊ नये याविषयी सांगतो. स्मृतिचंद्रिका ग्रंथात याची सविस्तर माहिती दिलेली आहे. ती अशी, मातापित्यांकडून कामे करून घेणारा
स्त्री पुरुषांचे हाल करणारा, धनलोभी, गर्विष्ठ, चित्रकार, शस्त्र बाळगणारा, मल्ल, ब्राह्मण, विनासाधक, बहिष्कृत, याचक वृत्तीचा, आत्मस्तुती करणारा, परनिंदा करणारा, दुराचारी, शिष्यांचा गुरु, क्रोधी ब्राह्मण, कृपण, दरिद्री, व्याभिचारी, दुराचारी, दांभिक पती आणि मुलाबाळांना टाकून एकटे राहणारी स्त्री. स्त्रीच्या अधीन असलेला गृहस्थ, सोनारकाम करणारा ब्राह्मण, दृष्ट, राजगृही सेवा करणारा लोहार, सुतार, परीट, मद्यपी, जरासमवेत राहणारी स्त्री, चोर, द्वारपाल, कपटी, पतिताकडून द्रव्य घेऊन त्याला शिकवणारा ब्राह्मण, अश्व विक्रय करणारा, अभक्त, जुगारी, निष्ठुर, स्नानाशिवाय भोजन करणारा, संध्या न करणारा, दान न करणारा, पितृश्राद्ध न करणारा, ढोंगी, द्रव्य घेऊन जप करणारा, केलेला उपकार बोलवून दाखवणारा, व्याजाने पैसे देणारा, विश्वासघातकी, अनितीने बोलणारा, पक्षपाती, स्वधर्म आचरण न करणारा, कुलू परंपरा मोडणारा, द्वेष करणारा, माता पिता, गुरु यांची निंदा करणारा, हिंसक वृत्तीचा, आशाळभूत दान देण्यास विरोध करणारा, ब्राह्मणांचा सन्मान न करणारा, निपुत्रिक, घरच्या अन्नाला नावे ठेवून पर अन्नाची स्तुती करणारा, दुसऱ्याकडे जेवणारा व स्वतःच्या घरी पंचमहायज्ञ न करणारा, स्वयंपाकी, अपंग आणि परगृही राहणारा, अशा लोकांकडे अन्नग्रहण करू नये. त्यामुळे अन्न घेणाऱ्याचे सर्व पुण्य यजमानाला मिळते आणि यजमानाचे दोष अन्न घेणाऱ्याला लागतात. म्हणून परान्न ग्रहण करताना सूक्ष्म विचार करावा लागतो. परान्न न घेणे हेच योग्य होय. भूदान, गोदान, स्वर्णदान, अश्वगज रत्नादी दान घेतल्याने दोष लागत नाही, पण निषिद्ध कर्मे करणाऱ्याकडचे अन्न घेतल्याने मोठा दोष लागतो. परग्रही वास करू नये, परनारीशी संग करू नये, या गोष्टी अधोगतीला कारणीभूत होतात. अमावस्येला परान्न घेतल्याने महिनाभराचे पुण्य नष्ट होते. आमंत्रण आल्याशिवाय भोजनास जाऊ नये. कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या सासरी जेवू नये. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या काळात अन्नसेवन करू नये. सोयर व सुतक असेल तिथे जेवू नये. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आपला आचारधर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त होतील. त्यांच्या घरी साक्षात कामधेनू वास करेल. पण त्यांनीच आचारधर्म सोडल्यामुळे त्यांना दारिद्र्य आलेले आहे. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, गुरुदेव, तुम्ही कृपेचे सागर आहात. आम्हा भक्तांचा आधार आहात. आमच्यावर कृपा करा. आम्हाला ब्राह्मणांचे आचरण कसे असावे याविषयी काही सांगा. त्यावर श्री गुरु म्हणाले, पूर्वी नैमिषारण्यात अनेक ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांना पराशर ऋषींनी ब्राह्मणांचा आचारधर्म नीट समजावून सांगितला होता. तो असा: पहाटेस उठावे, आपल्या गुरूंचे स्मरण करावे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे ध्यान करावे, सूर्यनारायणांसह नवग्रहांचे स्मरण करावे, सनकादिकांचे स्मरण करावे, नारद, तुंबरू, सिद्धपुरुष, योगीजन, सप्तर्षी, सप्तसागर, सप्तद्वीपे, सप्तभुवने, सप्त पितृदेवता व इष्टदेवतांचे स्मरण करावे. प्रातस्मरणाचे श्लोक म्हणावे. मग उठावे. लघुशंका, शौच, दंतगावन करावे. हातपाय धुवावे. आचमन करावे.
स्नानापूर्वी, स्नानानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी व नंतर जांभई वा शिंक आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, काही वाईट दृष्टीस पडल्यावर अथवा वात सरल्यावर आचमन करावे. आचमन हे खाली बसून स्वस्थ चित्ताने करावे. आचमनासाठी जवळ पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा. कारण ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी, वायू, आपोदेवता, चंद्र, सूर्य, चंद्र आणि वरुण या सप्त देवता सूक्ष्म रूपाने असतात. शौचासाठी नैऋत्य दिशेत जावे. डोक्यावर आच्छादन अर्थात उपरणे घ्यावे. जानवे उजव्या कानात अडकवावे. मान खाली घालून बसावे. दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे. बोलू नये, इकडे तिकडे पाहू नये. त्यावेळी सूर्यचंद्र नक्षत्रे, नदी, आकाश, स्त्रिया व पुरुष यांच्याकडे पाहू नये. मोकळ्या जमिनीवर, हिरव्या गवतावर वा पानांवर शौचासाठी बसू नये. सुकलेल्या पालोपाचोळ्यावर बसावे. उभ्याने लघुशंका करू नये. शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपधर्म म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी. मृत्तिकेनेच हस्तादिक स्वच्छ करावेत. मग श्रीगुरूंनी स्वच्छतेसाठी लागणारी माती कोणत्या स्थानावरून आणावी, कोणत्या स्थानावरून आणू नये, त्या मातीचा कसा उपयोग करावा ते सांगितले. त्यानंतर श्रीगुरूंनी व्यवहारातील स्वच्छता कशी राखावी, आचमन कसे करावे, ब्राह्मणांच्या उजव्या तळहातावर कोणती तीर्थे असतात, भगवान विष्णूंच्या 24 नावांचा केव्हा उच्चार करावा, दंत धावनासाठी कोणत्या वनस्पतींच्या शाखा वापराव्या, स्नानाचे काय महत्त्व आहे, स्नानाचे प्रकार कोणते, त्यांचे स्नानफळ काय आहे, स्नान केव्हा करावे, कुठे करावे, कसे करावे, स्नान करताना कोणते मंत्र म्हणावेत, नित्य कोणती वस्त्रे नेसावीत, भस्म, चंदन इत्यादी कसे लावावे, अवयवांना भस्म लावताना कोणत्या कृष्ण नामांचा उच्चार करावा, दर्भाचे किती प्रकार आहेत, त्यांचे महत्त्व काय आहे, अंगठ्या कोणत्या आहेत, त्या केव्हा धारण कराव्यात, संध्या कशी करावी, संध्येचे मंत्र आणि विधान कसे आहे, मार्जन कसे करावे, अर्घ्य का द्यावे, या सर्व मुद्द्यांवर समग्र विवेचन केले. त्यानंतर जप घेण्यासाठी वापरायचे आसन, जपाची वेळ, गायत्रीचे स्वरूप, गायत्री मंत्र, मंत्राचा निधी, गायत्रीचे प्रकार, गायत्री मंत्राचे महात्म्य, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, तर्पण या सर्व गोष्टींची समग्र माहिती सांगितली. त्या अनुषंगाने सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हेच त्यांनी सांगितले. अशा प्रकारे अध्याय क्रमांक 36 समाप्त झाला आहे. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.